जय भीम नमो बुद्धाय। मित्र हो, लाभ घेण्यासाठी 18 पगड जाती आणि लढण्यासाठी फक्त महारथ परमपूज्य बोधिसत्व प्रज्ञा सूर्य महामानव महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारताला एक संविधान दिलं। हा पूर्ण भारत देश चालत असताना कुठल्याही धर्मग्रंथावर चालत नाही, तर तो केवळ संविधानावर चालतो आणि या संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार, समान न्याय, लोकशाही गणराज्य हे घडवण्याचा जो प्रयत्न बाबासाहेबांनी केला आणि त्याच संविधानावर आपण चालतो। मग ग्रामपंचायतच्या सदस्यापासून अगदी पंतप्रधानापर्यंत ज्याप्रमाणे ही जडणघडण आहे ती फक्त संविधानावर आधारित आहे। लोकशाही असेल, लोकराज्य असेल, अनेक जाती धर्मांच्या लोकांचे प्रश्न हे आपण या संविधानाच्या उद्देशिकेत वाचायला मिळतं आपल्याला। आणि कुणीतरी येतो एखादा मूर्ख लाजिरवाणा, उगीच त्याला माते फिरू म्हटलं जातं। माते फिरू असला म्हणजे काय, गू खात नाही, तो अन्नच खातो आणि पकडला गेल्यावर त्याला फक्त माते फिरू वेडा असं गृहीत धरलं जातं। हे कशाबद्दल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं होतं, संविधानाची उद्देशिकेचं पान या परभणीमध्ये जी घडलेली घटना होती, या परभणीमध्ये अनेक महात्म्यांचे पुतळे आहेत। याच परभणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, याच परभणीमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आहे, याच परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। ज्यांनी ज्यांनी या देशासाठी आपली आहुती दिली, आपलं बलिदान दिलं, अशा थोर नेत्यांचे, थोर पुढाऱ्यांचे, थोर विचारवंतांचे पुतळे आपल्याला या परभणीमध्ये पाहायला मिळतात। पण या प्रशासनाला किंवा मी म्हणतो त्या महानगरपालिकेनं त्या पुतळ्यांची काळजी घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे। सतत एखादा माणूस त्या ठिकाणी असणं किंवा वॉचमन म्हणून असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। आणि 8 दिवसातून का असेना, पण त्या पुतळ्याची साफसफाई होणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण या महान महामानवानी आपल्याला जे भारत घडवून दिला, सुजलम सुफलम करून दिला, त्या लोकांची प्रेरणा सतत आपल्याला मिळाली पाहिजे। त्या लोकांच्या प्रेरणेनं आपण नवी पिढी घडवली पाहिजे। यासाठी त्या पुतळ्यांची स्वच्छता, त्याची देखरेख करणं हे प्रत्येक प्रशासनाचं काम आहे। परंतु असं घडलं जात नाही। बाबासाहेबांचा पुतळा पहा, कुठल्याही चौकात असू द्या, ते तर तुम्हाला फक्त महारामागच बसलेला दिसेल, तोही एकटाच कुठेतरी एखाद्या बाकड्यावर, जणू काय तो त्या राखणच करतो बाबासाहेबांच्या पुतळ्यांची। तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा पाहिला तर त्याही ठिकाणी तुम्हाला माळी समाजातील काही 1-2 लोक बसलेले दिसतील। म्हणजे हे पुतळे जाती धर्मानुसार वाटले गेले नाहीत, तरी सुद्धा तसंच वागावं लागलं, तसे वागतात लोक। मग या ठिकाणी जर त्या रक्षणासाठी जर महानगरपालिकेने किंवा सरकारी कर्मचारी तिथं जर नेमला गेला तर हे असले अनर्थ टळतायत, हे टळतील। ही घटना पहा की ज्याचं प्रत्यक्ष फक्त तोच माणूस होता की ज्यानं हे पाहिलं। हा काय म्हणतो पहा। बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला 4:30च्या दरम्यान गेल्याच्या नंतर हा भोसरीचा वर चढला। मला आधी वाटलं महापालिकेचा कर्मचारी आहे काय, याच्या हातामध्ये दगड होते। आणि जेव्हा मी याला धरल्याच्या नंतर त्याला मी वरून खाली आणोस्तर त्यानं आमचं संविधानाचं पुस्तक रोडवर फेकलं। जर मी 5 मिनिटं जर गेलो नसतो तर त्यानं बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती दगड घालून फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला। तेवढ्यात मी गेल्याच्या नंतर त्याला धरून पोलिसांच्या ताब्यात दिलं। आणि ताडपांगरी म्हणून एक गाव आहे पोखर्णीपाशी, तिथं आमच्या जयंतीमध्ये दगडफेक झाली। त्या कालच्या जयंतीमध्ये कलेक्टर SP साहेबाला माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या 14 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत प्रत्येक खेड्यामध्ये पोलीस प्रशासन राहायला पाहिजे। प्रत्येक खेड्यात 30 ते 40 पोलीस पाहिजे। आणि बाबासाहेब पुतळ्याला सुद्धा संरक्षण द्यायला पाहिजे। 24 घंटे संरक्षण। बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापाशी अवताल भोवताल एक मोटरसायकल, ऑटो रिक्षा न लावता याची काळजी कलेक्टर साहेब SP साहेबांना घेण्यात यावं। मी जर तिथं 5 मिनिटं जर उशिरा गेलो असतो, आज आमची दैना मूर्ती पहा। आता या महिला सुद्धा, ही वृद्ध महिला आहे,
वृद्ध म्हणण्यापेक्षा नक्कीच ती 60 वर्षाची पुढची महिला आहे. 60 वर्षाची पुढील महिला आहे. तिला सुद्धा ही जी घटना घडली त्या घटनेबद्दल किती राग येतोय. सवलती बाबासाहेबांनी दिल्या आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबाचा संविधान फुटण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला? हे बरोबर नाही. आणि एकच माझी विनंती आहे, सगळ्या मुलं देखत सांगते त्याला आमच्या स्वाधीन ही तरुण तडफदार महिला, तिला माहित आहे की हिंदू कोड बिलाचा अर्थ काय आहे, बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं, बाबासाहेबांच्यामुळे आम्ही किती सुखी आहे, महिलांना किती अधिकार मिळाले. म्हणून ही महिला सुद्धा फक्त म्हणते की हा आरोपी आमच्या ताब्यात आहे, त्याला जिवंत आम्ही जाळू आणि याच्या पाठीमागे नेमकं कुणाचं षडयंत्र आहे हे लवकर शोधून काढा, एवढीच इथे आवेल नाही. त्याच्यामध्ये संभाजी भिडे सारख्या पिरावळीची औलाद सुद्धा आली होती. आणि परभणी जिल्ह्यातील जी गुप्तचर संघटना आहे निष्क्रिय ठरलेली आहे. यांना माझी ठीक आहे, या आरोपी दत्ता सुपान पवार याला अटक केली. त्या व्यक्तीवर याला अटक केल्यानंतर दाखल करून या भीमसैनिकांनी कठोर शासन करावं. आणि परभणी एक बंद पुकारला. समुदाय हा परत रस्त्यावर उतरलेला बंद सुद्धा दुपारपर्यंत अतिशय सुंदर व्यवस्थित चालू होता. या घटनेमागे कुणाचा डोकं आहे, षडयंत्र कुणा पण काही खोडकळ लोक व्हावी अशी सगळ्या महाराष्ट्रातील आंबेडकर या बंधाला एक वेगळे वळण दिलं मागणी आहे. जर काही ताबडतोब यांनी आणि आपल्या भारत देशाची जी हानी झाली मार्फत चौकशी नाही झाली तर आम्ही परत ते रस्त्यावर उतरू. काही क्षणापुरती खरोखरच वाईट आहे. जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कुणाचं बंधन नसताना अतिशय शांततेने सुरू कोणाच्या आधीनं मध्ये नसणारे लोक सुद्धा काही चिरडले गेले. काही व्यापारी वर्ग असतील, काही रोजगारी असतील, मजूर असतील, त्यांना बंद पुकारल्यानंतर थांबावं लागलं तरीही ते थांबले होते. काही व्यापारी सगळे शांत होते, पण काही या लोकांनी कंपाऊंड वॉल मध्ये लावलेली आहे. अनेक गाड्या फोडल्या, या गाडीची मोडतोड प्रशासनाची तुटमोड केली, बघितलं तर नवी अनेकांच्या गाड्या फोडल्या. घेतलेली आहे आणि मित्र, एक गाडी घेण्यासाठी काही माणसांचं आयुष्य जातं. तोडलेली आहे. छोट्या व्यापाऱ्यांचं मग 4 चाकी असेल, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल किंवा एखादी मोठी गाडी असेल, हे कमवताना जे कष्ट लागतं ते त्याच फक्त व्यक्तीला कळतं. तितके हे दुःखद बाब आहे. परंतु जर आपण जो व्यापार करतोय, जो आपण धंदा करतोय, जो रोजगार करतोय, मोलमजुरी करतोय, ती मोलमजुरी करत असताना आपल्याला एका चाकोरीतून चालतो आणि ते संविधानाच्या चाकोरीतून चालतो. मग अशा माणसाचा जर अपमान झाला तरी जनता नक्कीच पेटून उठणार आहे की त्यांनी प्रशासनाला मानहानी पोचवण्याचं कारण एवढंच येतं की प्रशासनानं जर अगोदर काळजी घेतली असती, प्रशासनानं जर अगोदर या पुतळ्यांच्या रक्षणासाठी जर प्रत्येकाने एक माणूस तिथे नेमला असता तर ही वेळ आली नसती. हे हिंसक वळण याला मी म्हणतो की हिंसक वळणाचं कारण एकच आहे की समाज सगळा भारत देश जरी एका चाकोरीतून चालला असला तरी फक्त विटंबना झाल्यानंतर फक्त महाराजांनाच पुढे यावं लागतं. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, म्हणून हा निधड्या छातीचा महार समोर जातो, तोच मार खातो, तोच मरतो, तोच जमीनदोस्त तुडवला जातो. का तर केवळ बाबासाहेबांच्यावर असणाऱ्या प्रेमाखातीर आणि त्यांनी दिलेल्या या संविधानाला देश चालतो म्हणूनच ना. तमाम भारतीयांना, या भीमप्रेमींना, शिवप्रेमींना एक विनंती करतो की परभणी हा चळवळीचा आपला जिल्हा आहे. या चळवळीच्या जिल्ह्यामध्ये हे जे कृत्य झालं ते अतिशय लाजिरवाणं झालं. पण आता तरी आपण प्रशासनाला मदत करूया आणि जाळपोळ थांबवूया, एवढंच या प्रसंगी सांगावंसं वाटतं. इथंच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय, जय संविधान.